वर्ष असतील तर सगळ्यांनी 2 रुपया. अरे देवा, आता काय करू? अहो मी तुम्हाला कितीदा सांगते. बरोबर बरं, अजून एक उदाहरण सांगते. हा, त्या दिवशी आपल्या गावात गाढव आलतं. मी असतं का? हा, मी असतं ना गावात गाढव आलंच की तुझं आमचं दाखवून उद्या देवा आकलू. उद्या नाही झालं आत्ताच्या आत्ता आकलून दे. अहो पण का? अरे जैसे एक मेंढे 2 तलवारी न राहू शकती, तशी एका गावात 2 गाढवं राहू शकत नाही. अरे देवा, गावाल्यांनी काय केलं माहित आहे का? आपल्या गावाले शहाणे बर का. गाढव आलं होतं ना, एक बादली भरून दारू त्याच्या पुढ्यात ठेवली. पण त्या गाढवाला केवढी मोठी अक्कल, त्याने तोंड सुधीक लावलं नाही. कसं लावणार? अरे गाढवाला काय बोलायची चव? अहो असं काय करता? मग गाढव किती शहाणा आहे बघा. म्हणजे दारू नाही प्यायला ते. नाही कळलं मला. कळलं ना? जे दारू पित नाही ते गाढव. अरे देवा, आता काय करू? त्याच्यापेक्षा गाववाले गाढव. अरे जो पित नाही त्यासमोर बादलीभर ठेवतात. ज्याला गरज आहे त्याला बाटलीभर दे ना. दारूचे सगळे नुकसानच सांगायला लागली. दारूचे फायदे माहित आहे का? पहिलं फायदे काय? फायदा नंबर 1. हो, दारू पिणारा माणूस कधीच म्हातारा होत. कसं काय हो? अरे जवळीतच मरते, म्हातारा कशाला होईल? फायदा नंबर 2. हो, दारू पिणाऱ्या माणसाच्या घरात कधीच चोरी होत नाही. ते कसं काय? अरे दारूच्या आरी जाऊन घालतो सगळं काही ऐकलं असतं. मग चोर काय रिकामे बाटल्या चोरील काय? फायदा नंबर 3. हो, दारू पिणाऱ्या माणसाला वाव कधीच कुत्रा जाऊ. ते कसं काय हो? दारू पिणारा माणूस असं कुत्र्याला वाटतं हेच आपल्याला चावलं येतं काय ना, त्याच्यामुळं एवढ्याला कधीच कुत्रा चावत नाही. अहो मी काय म्हणते आणि तुम्ही काय करताय? काही सांगू नको. तुम्ही बायका लोकांना काय वाटतं? आम्ही पुरुष दारू पितो म्हणजे एन्जॉय करतो, मजा करतो, ऐश करतो, गंमत म्हणतो. खूप त्रास होतो दारू पितो. काय हो, कधी अशी प्यायली नाही तुमचं जाते काहीच करपते. कधी कधी राणी म्हणती तिशी फुटते. हे तुला कसं कळलं होतं? घ्यायला लागली काय? नाही नाही, नक्की ना. हो बाई, शेर मार होता ती शेर. हा, शेर मारला बरं. शेर आम्ही पावशेर मारल्यावरच शेर मार. हा, अरे खूप बेभरोस आहे तो कुठं मिनार बैला. तुम्ही अगोदर जागेवर नीट उभं राहा. अरे खूप बेभरोस आहे तो कुठं मिनार बैला. तेवढी